नमस्कार मंडळी, मी ॲडव्होकेट सुषमा. मंडळी, आपल्या घरामध्ये अनेक लोक आपण एकत्र राहत असतो, एकत्र कुटुंबात आपण राहत असतो. घरामध्ये आपण जेव्हा एकत्र राहत असतो तेव्हा प्रत्येकाने आपलं आपलं काम स्वतः तर करायचं असतंच, पण आणखीन दुसऱ्यांना जमलं तर दुसऱ्यांची सुद्धा आपण मदत करायची असते. असं म्हणतात की जो काम करणारा माणूस असतो तो सगळ्यांनाच आवडतो, आपल्याला सुद्धा आवडतो, नाही का? तर आपण दुसऱ्याला जेवढी मदत करू तेवढी लोकंसुद्धा आपल्याला मदत करायला धावतात. आणि नाही केली कोणी मदत तरीसुद्धा आपल्या मदतीला कोणी बाकीचं नाही धावलं तरी ईश्वर नक्की धावतो. म्हणून असं म्हणतातच की सतत काम करत राहिलं पाहिजे. मलाही आज हेच म्हणायचं आहे, आपण सतत काम करत राहिलं पाहिजे. आपण काम करत असताना आपल्या मनातले जे विचार असतात ते फक्त कामाशी निगडीत राहतात. आपण जेही काम करू त्यामुळे आपलं शरीर तर सुदृढ राहीलच, आरोग्य तर चांगलं राहीलच, पण इतरांना सुद्धा त्याचा फायदा होईल, मदत होईल. नेत्रा ही एक अशी मुलगी आहे जिचं नुकतंच लग्न झालंय, पण ते एका कंपनीमध्ये जॉब करत असते. एक दिवस तिला काहीतरी कामानिमित्त, कंपनीच्या कामानिमित्त तिला पुण्याला जायचं असतं. सासूबाई म्हणतात की अगं नेत्रा, तू जातेसच आहेस पुण्याला तर माझ्या माहेरी पण जा. माझ्या आईबाबांनी तुला पाहिलेलं नाही आहे, तुमच्या लग्नाला ते येऊ शकले नाहीत, तर तू जा आणि भेटून ये. नेत्रा बरं म्हणते, पुण्याला येते. काम संपल्यानंतर आजी आजोबांच्या घरी जाते, त्यांना भेटते. आणि दरवाजा उघडल्याबरोबर तिच्या लक्षात येतं की आजोबांना बरं वाटत नाही आहे. ती सांगते की मला सासूबाईंनी पाठवलं, तुम्ही आमच्या लग्नात नव्हतात म्हणून मी तुमचा आशीर्वाद घ्यायला आली आहे. जशी ती घरात जाते तेव्हा तिच्या लक्षात येतं की आजीही आजारी आहेत आणि आजोबाही आजारी आहेत. थोड्या वेळ थांबल्यानंतर तिच्या लक्षात येतं की आपण आता इथे राहायला पाहिजे, यांना आपली गरज आहे. ती घरी कळवते की कामाच्या निमित्ताने मला इथं राहावं लागतं आहे, मी 4-5 दिवस राहते आहे आणि नंतर मी येईन. तिथे ती राहते, आजी आजोबांना मदत करते, त्यांना खाऊ पिऊ व्यवस्थित करून घालते, त्यांच्यासोबत आनंद शेअर करते, गप्पा मारते. आजी आजोबांनाही खूप छान वाटतं, ते खूप खुश होतात. आणि त्यानंतर मग ते जरा बरे झाले की निघून येते. सासूबाईंना इकडे काहीच माहीत नसतं. इकडे आल्यानंतर पण ती सासूबाईंना म्हणतच असते की सासूबाई, आता मी आली ना लग्न करून, मग तुम्ही कशाला काम करताय? तुम्ही केलं, आता आयुष्यभर मी करते. पण सासूबाईंचं उत्तर ठरलेलं होतं त्याच्यावर की नेत्रा, माझं काम मीच करणार, तुझं काम तू कर, माझ्या कामात अडथळा नाही आणायचा. कारण माझं काम हे मी माझ्या स्वार्थासाठी करणार आहे. माझं शरीर चांगलं राहायला पाहिजे म्हणून मी ते काम करणार आहे. आणि माझ्या काम करण्यामुळे तुम्हाला असा फायदा होणार आहे की माझं शरीर चांगलं राहिलं तर मी आजारी कमी पडेन, म्हणजे तुम्हाला त्रास कमी होईल. आणि ही गोष्ट खरी पण आहे मंडळी. जितकं आपण काम करू तितकं आपल्या असलेल्या दुखण्याकडे लक्ष जाणार नाही, गेलं तरी त्याचं फारसं महत्त्व वाटणार नाही. आणि आपण किती जरी ठरवलं तरीसुद्धा आपल्याला येणारं जे दुखणं आहे म्हणा किंवा आजारपण असेल, जे पण काही असेल ते येण्याचं थांबणार नाही आहे, ते येणार. नेत्राच्या सासूबाई याच्यावरती म्हणतात की शरीराचा कुठला भाग दुखायला सुरुवात झाली की आपल्याला असं जाणवतं की आपण जिवंत आहोत. जिवंत असण्याचं ते एक लक्षण आहे. आपला कुठलाही भाग दुखणं म्हणजे आपल्या जिवंत राहण्याचं हे लक्षण आहे. सतत कामात राहिलो तर माणसाचं मन बिझी राहतं. असं म्हणतातच की रिकामं मन हे शैतानाचं घर असतं. ते अगदी खरं आहे. आपलं मन रिकामं राहायला नकोच, ते सतत बिझी राहायला पाहिजे. काही ना काही कामात त्याला आपण सतत बिझी ठेवलं पाहिजे. तर सतत काम करत राहिलं पाहिजे. काम करण्याने मन स्वच्छ राहतं, मनात चांगले विचार येतात, पवित्र विचार राहतात. आणि मन चांगलं म्हणजे आपाप आरोग्यही चांगलं राहतं. काम करण्यामुळेही आरोग्य चांगलं राहतं. शरीराच्या दुखण्यांकडे दुर्लक्ष होतं, घरातल्या लोकांना मदत होते,
आणि आपण इतरांना आवडायलाही लागतो. बघा किती गोष्टी साध्य होतात. काम करण्यामुळे किती गोष्टी साध्य होतात. खरी गोष्ट आहे की नाही. आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे समजा आता कोणी आलं, त्यांच्यासोबत जर कोणी स्त्रिया असतील, मनातून असं वाटतं की अरे एवढा स्वयंपाक करायचा आहे. म्हणजे आपण अपेक्षा करतो असं नाही, पण जर त्या स्त्रीने आपल्याला म्हटलं की का हो वहिनी मी काही मदत करू का, तर छान वाटतं ना ऐकायला. असं तिच्याबद्दलचा आदर लगेच वाढतो. आवडते ती व्यक्ती लगेच की अरे हिने दाखवलं तरी निदान काही, आपण काही संबंध दाखवला की आपण मदत केली पाहिजे. आपल्याला आवडतं म्हणून मदत करणाऱ्या व्यक्ती नेहमीच आवडतात. मदत केली पाहिजे. कुणाच्या घरी आपण गेलो तर नुसतं बसायचं, आराम करायचा, तब्येतीच्या तक्रारी सांगायच्या, माझी कमरच दुखते, माझा गुडघाच दुखतो, माझा पायच दुखतो, किंवा माझ्याकडनं आता होतच नाही. होत नसेलही, पण ह्या तक्रारी सांगण्यापेक्षा तुम्ही काम नाही केलं तरी चालेल, पण तक्रारी नका सांगू. जर तुम्हाला जमत असेल तर काम करा. आपल्याला शक्यतो जितकं जमेल तितकं आपण काम केलं पाहिजे. कमीत कमी पाट घेऊ शकतो. आता आजकाल सगळे टेबलवर येतात, पण कमीत कमी पाण्याचे ग्लास घ्या, डिशेस घ्या, तेवढं तर आपण नक्कीच करू शकतो. किंवा जे पदार्थ बनवले ते टेबलवर ठेवू शकतो. जेवण झाल्यानंतर ताटं उचलू शकतो. म्हणजे जर बाहेरच्या व्यक्ती आपण असू, कुणाकडे गेलेले असू, तर आपण हे करायला हरकत नाही, करायला पाहिजे. नुसतंच घरात बसून खायचं राहायचं हे चुकीचं आहे. आपल्याकडे आलेल्या माणसाला आपण काम करू द्यायचं नाही, हाही एक आपण नियम पाळायचा. आपला तो पाहुणा असतो. पण जर त्या व्यक्तीला असं वाटलं की नाही आपण करायला पाहिजे, तिचेही जर विचार असे आपल्यासारखेच असतील की आपण काम करत राहिलं पाहिजे, तर तिला करू द्यावं. म्हणावं ठीक आहे, घ्या ना तुम्ही डिशेस घ्या, ग्लास घ्या म्हणायचं, काही हरकत नाही. 2-4 कामं करणारी माणूस झिजत नाही. काम करणारे माणूस कधी झिजतच नाही. उलट गदिमा नेहमी म्हणतात, नसे रावळी नसे मंदिरी, जेथे हात राबे तेथे राम वास करी. माडगुळकर पण तेच म्हणतात, जेथे सतत काम असेल तेथे नेहमीच श्याम उभा असेल. तुम्ही जेव्हा कष्ट करता, काम करता, तेव्हा तुमच्या मागे ईश्वर उभा असतो. काम केलं तर तुमच्यासोबत राम आहे, आणि आराम केला तर तब्येतीला राम राम आहे. म्हणून सतत काम करत राहा. भरपूर कामं असतात, शोधून काढायची. बागकाम आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपल्याला कंटाळा आलाय, निराश वाटतं आहे, किंवा आळस चढतो आहे, उठायचं, बागकाम करा. घरातली जळमटं काढा. कपडे वाळले असेल तर ते घड्या करा. रद्दी वाढली असेल तर ते छान रचून ठेवा एका ठिकाणी पेपर. कामं खूप आहेत, आपल्याला दिसली पाहिजेत, आणि दिसल्यानंतर ती केली पाहिजेत. हे सगळ्यात महत्त्वाचं, शेवटचं वाक्य महत्त्वाचं आहे. दिसल्यानंतर केली पाहिजेत. जाऊ दे ना, उचलेल तर मी कशाला करू, अशी वृत्ती असेल तर मग ते काही उपयुक्ताचं नाहीच आहे. अशी माणसंही कोणाला आवडत नाहीत. रुमाल पडलाय का, जाऊ दे त्याने टाकला तर उचलेल, असा विचार केला ना तर अशी माणसं कोणाला आवडतच नाहीत. अर्थात टाकणाऱ्याने रुमाल टाकला पाहिजे असं माझं मुळीच म्हणणं नाही आहे. प्रत्येकाने ज्याचं त्याचं काम करायचं. पण समजा एखाद्याकडनं राहून गेलं तर ते आपण करायला हरकत नाही, करायचं. जाणीव द्यायची की हे तुझं राहिलं आहे, असं करू नकोस परत, असं म्हणायचं. पण ते काम आपण करतं काही आपल्याला झिजायला होत नाही, करायचं. असं म्हणतातच मुळी की जेथे राही कष्ट करी, सतत जेथे काम करी तेथे लक्ष्मी वास करी. जिथे कष्टकरी आहे, जिथे सतत हात राबतात, काम करतात, तिथे लक्ष्मी सुद्धा नेहमी वास करते. त्या घरात तिलाही राहावंसं वाटतं. कारण जिथे सतत काम असतं तिथे माणसाचं मन बिझी राहतं, आणि जिथे माणसाचं मन बिझी राहतं ते त्या घरात शांतता निर्माण राहते. आणि मग लक्ष्मीला असे वाटतं की नाही, या घरात सतत काम करणारी माणसं तर आपण इथे राहिलं पाहिजे, ती आपल्या पाठीशी उभी राहते, असं म्हणलं जातं. आणि म्हणून सतत आपण कामात राहिलं पाहिजे. आळस
व्यसन आणि गरिबी हे 3 माणसाचे अतिशय वाईट शत्रू आणि वैरी आहेत. तुम्ही सतत जर काम करत राहिलात तर तुम्हाला व्यसनाचं नावच घ्यायला सुद्धा वेळ मिळणार नाही. व्यसन तर लागणारच नाही, कुठल्याच गोष्टीचं व्यसन. आता व्यसन म्हणजे काय दारू किंवा सिगरेटच नाही आहे. व्यसन म्हणजे तुम्हाला सतत झोपायचं आहे, सतत TV बघायचं आहे किंवा सतत काहीतरी खातच राहायचं आहे. रिकामा माणूस असला की बघा तुम्ही अनेक घरामध्ये असं दिसतं की डबे शोधात राहतात, खात राहतात. हे एक व्यसनच आहे. किंवा मग इतरांच्या कागाळ्या करायच्या, हे एक व्यसनच आहे. अमुक असा तमुक तसा, हे व्यसनाचाच एक भाग आहे. तर म्हणजे मग व्यसन लागत नाही. म्हणूनच कामात मन रमलं, कामात मन बिझी राहिलं तर आपल्याला विचार करायला वेळच नसतो इतरांबद्दल. आणि मग व्यसन नसेल आणि काम असेल तर गरिबी येणारच नाही ना. अनेक गरीब घरं असले तरी इथे जर कष्टकरी असतील, काम करण्याची वृत्ती असेल, पैसा किती मिळतो हे महत्त्वाचं नाही आहे. पैसा पोटापुरता मिळतो की नाही हे महत्त्वाचं आहे. तुम्ही पैसा अमाप कमावला आहे पण तुमच्या घरात शांती नसेल तर काय उपयोग. पण तुम्ही पैसा पोटापुरता मिळवताय, तुम्हाला हवा तेवढा पैसा आहे, पण तुम्ही कष्ट करता आहात, त्यात तुमचं समाधान आहे. म्हणून म्हणलं मी की जेथे काम आहे तेथे व्यसन नाही, आणि जेथे व्यसन नाही काम आहे तिथे आपोआप गरिबी पण नाही. काम आहे जिथे व्यसन नाही, व्यसन नाही जिथे गरिबी नाही. अनेक गरीब घरंसुद्धा म्हणजे अनेक झोपड्यासुद्धा मी पाहिल्यात खूप स्वच्छ असतात, नीटनेटक्या असतात. तिथे लगेच प्रसन्नता वाटते त्या घरात गेल्यानंतर. माझी एक कामवाली होती, तिच्या घरी मी गेले होते. तिच्या घरात गेल्याबरोबर मला इतकं प्रसन्न वाटलं, असं की हे तिचं घर आहे असं वाटलंच नाही. घर छोटंसंच पण नीटनेटकं, स्वच्छ, व्यवस्थित, लादी वगैरे पुसलेली, जिथल्या तिथे सामान ठेवलेलं. मी तिचं कौतुकही केलं. म्हणून म्हटलं की घर लहान मोठं हे महत्त्वाचं नाही, पैसा किती कमावता हे महत्त्वाचं नाही. तुम्ही काम कसं करता, किती करता, त्याच्यावर तुमच्या घराचं सगळं रूप दिसून येतं. असं म्हणतात की उद्योगितम पुरुष सिंहम उपैतीही लक्ष्मी. ज्या घरात उद्योगी पुरुष आहे त्या पुरुषाच्या मागे लक्ष्मी सदैव उभी असते. सगळ्यांनी सतत काम करायला पाहिजे. लहान मुलांना सुद्धा कामाचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे. त्यांना समजून दिलं पाहिजे की हे काम का केलं पाहिजे किंवा आपण का काम केलं पाहिजे. प्रत्येक आपलं काम दुसऱ्यांनी करणं हे चुकीचं आहे, हे त्याचं महत्त्व त्यांना आत्तापासूनच पटवलं तर ते त्यांना पटतं सुद्धा. नवी पिढी, तरुण पिढी आणि जुनी पिढी असा जर आपण विभाग पाडला तर तिघांनी कामं वाटून घेतली पाहिजेत. जुन्या पिढीनी तरुण पिढीला मदत केली पाहिजे आणि नव्या पिढीने सुद्धा घरात मदत केली पाहिजे. मग ती त्यांच्या घरातल्या आजी आजोबांची कामं असतील, ज्येष्ठांची कामं असतील, कोणीही असू शकतं. ज्येष्ठ म्हटल्यानंतर फक्त आजी आजोबा असतात असं नाही आहे. काका काकू असतात ज्यांची वय 50 असतात, 50च्या वर असतात किंवा 40च्या वर असतात. वयाचा भाग इथे नाहीच आहे. घरात जी काही ज्येष्ठ मंडळी असतील त्यांना सुद्धा आपण मदत केली पाहिजे, असं हे आपण लहान मुलांच्या मनावर बिंबवलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात काम करणे ह्याचं महत्त्व लहान मुलांना पटवून दिलं पाहिजे. लहान असल्यापासून त्यांना थोडीफार कामं सांगितली पाहिजे, म्हणजे त्यांना कामाचं महत्त्व पटतं, तेही उद्योगी राहतात. आळस सोडा, उद्यम जोडा. आळस सोडा, उद्यम जोडा. उद्यम म्हणजे उद्योगशीलता. तुमच्यामधली जी उद्योगशीलता आहे ती जोडून ठेवा. तिला सतत तिच्यासोबत राहा. तिला जोडून ठेवण्यातच आपलं आरोग्य शांत राहील, चांगलं राहील, मन बिझी राहील, मन रमेल, घरात सगळ्यांना मदत होईल. सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की आपलं शरीर निरोगी राहील. जोपर्यंत आपल्या शरीरात दम आहे, काम करण्याची ताकद आहे,
तोपर्यंत आपण काम केलंच पाहिजे. कामाच्या कुरबुरी न करता. प्रत्येकाला दुखणी आहेत. ती व्यक्ती तरुण असो, प्रौढ असो, म्हातारी असो, दुखणीही प्रत्येकाला येतं. त्याच्याकडे किती दुर्लक्ष करायचं, किती त्याला चोंबाळायचं हे आपण ठरवायचं. दुर्लक्ष करून काम करत राहिलो तर आपण निरोगी नक्कीच राहू. पण खूपच आजारी येतो आणि तरीही काम करता आहात तर त्याचे विपरीत परिणामही होऊ शकतात. म्हणूनच मी म्हणलं की किती दुर्लक्ष करायचं आणि किती लक्ष द्यायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. पण सतत उद्योगशील राहिलं पाहिजे. तब्येतीच्या तक्रारी न सांगता आपण जर जेवढं झेपेल तेवढं काम करू तर ते नेहमीच चांगलं आहे, आपल्यासाठी चांगलं आहे. म्हणून असं नेहमी म्हणतात, केल्याने होतं आहे रे आधी केलेची पाहिजे. केल्याने होतं आहे रे आधी केलेची पाहिजे. आधी करा, सगळं होतं. होत नाही म्हटलं की काहीच होत नाही. मंडळी, इथेच थांबते, तुमची रजा घेते. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अपेक्षा करते. सबस्क्राईब करा, शेअर करा. नवीन असाल तर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सदैव तुमची साथ मला अशीच देत राहा. धन्यवाद.